नमस्ते शेतकरी मित्रांनो. आज 3 एप्रिल 2026 आहे आणि आपण बघू शकता ही आमची जी आंब्याची बाग आहे. ह्याच्यामध्ये हे शेततळ आहे ज्याच्यामध्ये 300 फूट लांब आहे, 250 फूट रुंद आहे, 50 फूट खोलीचं हे शेततळ आहे. आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यातच आमचं हे शेततळं कोरडं ठणठणीत पडलं होतं. कालपासून हे साफसफाईचं काम चाललं आहे. पूर्ण कोरडेपणा आला होता. काल थोडासा पाऊस पडल्यामुळं ओलसर थोडं दिसतंय, पण हे आपण बघू शकता पूर्ण कोरडं आहे. आणि मग ही आमची जी बाग आपण बघू शकता, ही बागेचं सगळं भवितव्य ह्याच आमच्या शेततळ्यावर आहे. पण निसर्गाची किमया म्हणा किंवा आमच्याकडं पाण्याचा जो स्रोत आहे तो कमी म्हणा, 5 बोर असूनसुद्धा आम्हाला हे पाणी कमी पडतं आणि मग आम्हाला हा पाण्याचा अडचणीचा सामना करावा लागतो आहे. 2 दिवसात आता हे सगळं गोळा करून एका बाजूला घ्यायचं, ओढायचं आणि मग त्यातनं पुढं जे कुठं लिकेज असेल किंवा ज्या काही गोष्टी पाण्याच्या संदर्भात घडलेल्या आहेत तिथं ते शेततळं रिपेरी करायचं काम आम्हाला करायचं आहे. आणि त्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास चालू आहे. शेतकरी खूप प्रयत्नवादी आहे, पण वास्तवात ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्या ह्याला फेस करत, त्या ह्याला तोंड देत तो पुढं जायचा प्रयत्न करतो. आता इथून पुढं तर टेम्परेचर सरासरी 45च्या आसपास राहतं आहे आपल्या ह्या परिसरातलं. पाण्याचा हा अभाव आणि हे सगळं परिस्थिती खूपच अडचणीची राहते. आणि मग कुठंतरी असं वाटतं की हे सगळं जे आपलं चाललेलं आहे ह्याला जर निसर्गाची साथ नाही. एकीकडं आज युद्धाचं ढग, जागतिक महायुद्धाचे ढग जगावर आहेत आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम शेतकऱ्यावर सुद्धा प्रचंड प्रमाणावर होतो आहे. कारण एकीकडं सगळा एक्सपोर्ट बंद आहे आणि दुसरीकडं हे आसमानी संकट येते, अवकाळी पाऊस आहे, गारपीट आहे. ह्या सगळ्याचा सामना करत करत हा शेतकरी पुढं जायचा प्रयत्न करतो आहे. मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा, अशा ह्या उक्तीप्रमाणे हे सगळं आपलं काम चालू आहे. कमी पाण्यावरची आपली ही शेती आपण बघू शकता. हे असे आंबे सगळे प्रत्येक झाडाला लकडलेले आहेत, पण सगळ्या व्हरायटी आहेत आपल्याकडे. लिंबू आहे, समोर आंबा आहे, हा सगळा फणस आहे. हे जर आपण बघितलं तर हे सगळ्या गोष्टी आपण बघू शकता. रामफळ आहे. हे आंब्याला आपण थोडं सनबर्निंगच्यासाठी हे बॅगिंग केलेलं आहे. जेवढा प्रयत्न आपल्याला करता येईल तेवढा आपण ह्या माध्यमातून करतो आहे. असे आंबे आता साधारण हे 15 दिवसात आपला आंबा मार्केटलाही जाऊ शकतो आहे. अशा पद्धतीचं हे सगळं नियोजन आहे. ऊन प्रचंड असते, दुपारनंतर वादळ सुटते, अवकाळी पाऊस येतो आणि मग आपली जी धडपड आहे
ती धडपड कुठंतरी आपल्याला सावलीला थांबवते, पण आशेचा किरण तोच आहे ज्याला म्हणू आपण ही नवीन पालवीसुद्धा ह्याच चैत्रात फुलते. ह्याच चैत्रात नवीन पालवी फुटते. आपल्याला समोर फुलांची सुद्धा झाडं दिसत आहेत. तिकडं बोगनवेल आहे, गुलमोहर आहे, शेवगा आहे. वेगवेगळ्या व्हरायटीची ही झाडं असल्यामुळं हा जो सावता महाराज आंबा बागेचा हा सावत्याचा मळा ज्याला म्हणू, तो एक महाराष्ट्रातला आगळा वेगळा प्रयोग, शेतकऱ्यांना दिशा देणारा प्रयोग. आपण हे बघू शकता की हा सावता आंबा आहे आणि हाच कलर अगदी आंब्यालासुद्धा आपल्याला बघायला मिळतो. हे एक वर्षाचं झाड आहे, 1.5 वर्षाचं, पण ह्यालाही असा आंबा सेटिंग होतो आहे. आपण बघू शकताय. प्रयत्न करायचा आपल्या हातात आहे. यश येणं न येणं वेगळं आहे. हा पण सावता आंबा आहे. आपल्याला ही व्हरायटी बघता येईल, याचा कलर बघता येईल आणि त्यातनं पुढं हे बघा, ही नवतीही एकीकडे चालू आहे. ते आंब्याचं जे म्हणतो थोडंसं काम आहे, ते नारळाची ही आपण नर्सरी आहे. आपल्याकडं आंब्याच्या जवळजवळ 8-10 व्हरायटीज आपण आता शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्याच्यामध्ये आहे शरद आहे, सावता आहे, जंबोकेशर आहे, नीलम आहे, दशेरी आहे, लंगडा आहे. वेगवेगळ्या राज्यातलं कलेक्शनसुद्धा आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे. ऊन वाढलेलं आहे. आपण आपल्या विरंगुळा ह्या बागेतील घरात आलो आहे. हा सगळा आपण नजारा बघू शकता. आपलं हे छोटंसं घर गेला म्हणून घराला घरपण देणारं हे घर आहे आणि कडेने हा सगळा कोकणातला निसर्ग आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा भारी म्हणणारा सावतामाळे. आणि त्यांच्याच ह्या पवित्र पावनभूमीमध्ये आपली ही सावता महाराज आंबा बाग या नावानं 11,000 झाडांची आंब्याची बाग आहे. आणि ह्या त्या मालकीणबाई आहेत ज्यांनी हे आंबा बाग लावण्याचं जे धनुष्य पेरलेलं आहे. ह्यांच्या साथीशिवाय काही घडलंच नसतं. 2 चाकं रथाची असतात, ती 2 चाकं बरोबरीनं चाललीत आणि त्याचमुळं आज आपण जे इथपर्यंत पोचलो आहे त्याचं एकमेव कारण ह्या घाडगे मॅडम आहेत. धन्यवाद.